जे कुटुंब साखरपुड्याच्या सोहळ्याला जात होतं तेच अख्खं कुटुंब आज स्मशानभूमीत पोहोचले। जे कुटुंब फक्त 10 मिनिटात आनंद आणि उत्साह साजरा करायला पोहोचणार होतं, आज त्याच कुटुंबासाठी अख्खं गाव आक्रोश करतंय। कार, दुचाकी आणि एसटी अशा तिहेरी अपघातानं तब्बल 6 लोकांना कायमचं संपवलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातले 4 लोक एकाच कुटुंबातले। रस्त्यावर दिसणारे हे कारचे अवशेष पाहून तुम्हीही कल्पना करू शकता की हा अपघात किती भयंकर होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यात हेल्मेट असूनही या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जीव गेलाय। नेमका हा अपघात कधी, कुठे आणि कसा घडला याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। ही काळीज पिवटून टाकणारी घटना घडली आहे जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगळूर जवळ। महाजन कुटुंब घरातल्या एका तरुणाच्या साखरपुड्यासाठी अत्यंत उत्साहात अमळनेरकडे निघालं होतं। जिथं ही घटना घडली, मंगळूरवरून अमळनेर फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर। अमळनेरात नंदलाल गोपाल यांच्या भाच्याचा साखरपुडा होता। भाच्याच्या साखरपुड्यात नंदलाल गोपाल महाजन, निर्मलाबाई नंदलाल महाजन, अनिता सुरेश महाजन आणि सुरेश विक्रम महाजन असे 4 निघाले होते। नवीन नातं जोडलं जाणार होतं, संपूर्ण कुटुंब आनंदात होतं। प्रवासाचे कित्येक किलोमीटर त्यांनी पार केलेले आणि साखरपुड्याचं ठिकाण अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर। फक्त 10 मिनिटांचा रस्ता बाकी होता, म्हणजेच 10 मिनिटाचा प्रवास शिल्लक होता। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। त्या 10 मिनिटाच्या आधीच या संपूर्ण आनंदाचं रूपांतर कायमच्या आक्रोशात झालं। धुळे अंमळनेर महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ या ठिकाणी सकाळी भीषण अपघात पाहावयास मिळाला। विचित्र अपघात या ठिकाणी सकाळी झालेला आहे। बलेनो कारने दुचाकीला त्यानंतर बसला धडक दिल्यामुळे जागीच 6 जणांना या ठिकाणी प्राण गमवावे लागले। सकाळी 7:30 वाजेची ही जी घटना आहे, आपण त्याच घटनास्थळावर आहोत। या बलेनो कारचा चक्काचूर झालेला या ठिकाणी आपण या दृश्याच्या माध्यमातून दाखवतो आहे। आता या ठिकाणी पोलीस बांधवांच्या वतीने, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचनामा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र दुसरीकडे जर विचार केला तर या ठिकाणी रोडाच्या पलीकडे या गड्ड्यामध्ये या कारचा चुराडा झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। हा अपघात इतका डेंजर आणि भीषण होता की पाहणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार एका भरधाव कारनं आधी समोर चालणाऱ्या दुचाकीला इतकी अमानुष धडक दिली की ती दुचाकी हवेत उडून थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळली। कार, दुचाकी आणि एसटी अशा 3 वाहनांचा हा विचित्र आणि भयानक असा अपघात होता, ज्यानं घटनास्थळावरच रक्ताचे पाट वाहिले। विचार करा, दुचाकी चालवणाऱ्याचं काय झालं असेल। ज्या बलेनो कारने या दुचाकीला धडक दिली त्या दुचाकी स्वाराचं हेल्मेट देखील या ठिकाणी दिसून येत आहे। एकीकडे जर हेल्मेट परिधान केलेलं होतं तरी देखील त्याचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला। कार मधील 4 जण आणि दुचाकी मधील 2 जण अशा 6 जणांना या ठिकाणी प्राण गमवावे लागला। या ठिकाणचा जर विचार केला तर बलेनोचा जो कार चालक आहे तो सुदैवाने या ठिकाणी गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती धुळे रुग्णालयात या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मात्र आज सकाळी झालेल्या हा भीषण अपघातामध्ये महाजन कुटुंबातील दोघे सख्खे भाऊ आणि देराणी जेठाणी असे तब्बल 4 जण आणि दुचाकीवरील 2 जण असे 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे जे महाजन कुटुंबीय आहे हे व्यारा येथून अंमळनेरच्या दिशेने जात होतं आणि अंमळनेरला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लावणार होतं। मात्र सकाळच्या अवघ्या 5 किलोमीटर दूर असलेल्या या अंमळनेरच्या अलीकडेच मंगरूळ गावाजवळ हा भीषण अपघात पाहावयास मिळाला। या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शरद सराय सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा अपघात झाला, काय सांगू? आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्यान धुळेच्या दिशेने एक बलेनो कार तसेच 2 व्हीलर येत होती आणि अंमळनेर बस डेपोमधील बस ही अंमळनेरच्या दिशेने धुळेकडे जात होती। मंगळूरपासून सुमारे 1 किलोमीटर धुळेच्या दिशेने कार चालकाने समोरील 2 व्हीलर धडक दिली। ती 2 व्हीलर जो आहे ती येणाऱ्या बसच्या आतमध्ये घुसली। तसेच कार ही विरुद्ध दिशेने जात ही बसला जोराने धडक दिली। याच्यामध्ये कारमधील टोटल 5 व्यक्ती इसम होते, त्यापैकी 4 इसम जागेच मयत झालेले आहेत। तसेच समोरील असलेल्या 2 व्हीलर यावरील 2 इसम हे देखील जागेच मयत झालेले आहेत। बसमधील 1 व्यक्ती किरकोळ जखमी असून उपचार चालू आहे। तसेच कारचा चालक जो होता तो गंभीर जखमी असून त्याच्यावर धुळे येथे ट्रीटमेंट चालू आहे। तसेच प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की जी कार होती ती व्यारा गुजरात येथून अंमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होती। या अपघातातील सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे दुचाकी चालवणाऱ्या 25 वर्षीय निलेश सुखदेव तावडे
या तरुणानं सुरक्षेचे नियम पाळत डोक्यात हेल्मेट सुद्धा घातलेलं होतं. त्याच्यासोबत 22 वर्षांची फाल्गुनी एकनाथ भोई ही तरुणीही होती. आपण नेहमी म्हणतो हेल्मेट घाला जीव वाचेल, पण कारची धडक आणि बसची टक्कर इतकी भीषण होती की त्या हेल्मेटलाही निलेशचा जीव वाचवता आला नाही. काळ इतका क्रूर होता की हेल्मेट असूनही त्या दोघांचा जागीच चक्काचूर झाला. पण या अपघाताचा सगळ्यात मोठा आणि क्रूर फटका बसला तो महाजन कुटुंबाला. कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल 4 जणांचा एका क्षणात अंत झाला. 2 सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नी सुरेश विक्रम महाजन, अनिता सुरेश महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि निर्मला नंदलाल महाजन. ज्या घरात काही तासात लग्नाची सनई वाजणार होती त्या घरातून एकाच वेळी 4 मृतदेह बाहेर पडणार आहे. यापेक्षा भयंकर दुःख एका कुटुंबावर काय असू शकतं. कार चालवणारा तरुण आदित्य महाजन हा एकमेव कसा तरी जिवंत राहिला, पण तोही धुळ्याच्या रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक. अमळनेरच्या रस्त्यावर विखुरलेले हे कारचे अवशेष आणि सुन्न झालेले हे गाव एकच गोष्ट सांगत आहे. रस्त्यावर धावताना मृत्यू कधी, कुठून आणि कोणाच्या रूपानं झडप घेईल सांगता येत नाही. साखरपुड्याचा मांडव तसाच राहिला आणि हस्त खेळतं कुटुंब कायमचं संपलं. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या, कारण घरात तुमची कोणीतरी वाट पाहते. या अपघाताबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.